नमस्कार. नमस्कार. बाबा, काय वाटतंय साधारणतः काही दिवसात 27 तारखेला हे तुमचं लाडकं कोकरू आता त्या ठिकाणी जाणार, पण त्यानंतर कोणती गोष्ट यांची या घरातली तुम्ही मिस करा? या कॉलेजमध्ये गेल्यापासून नोकरी करेपर्यंत आजपर्यंत तिच्यासाठी मी जो उपलब्ध होतो आणि ते माझं टाइम टेबल झालं होतं ते मी मिस करेन. ते मला खूप त्रास देईल. किती बारीक बारीक क्षण असतात. तुम्ही काय सांगाल बाबांना? काही नाही, त्याने आम्हाला खूप वेळ दिलेला आहे. अगदी शाळेपासून कॉलेज, ऑफिस, म्हणजे वर्षातनं मी 3 ते 4 वेळा सुद्धा कळवा स्टेशनला मी चालत गेली नसेन. कायम ते स्कूटरवरनं मला घ्यायला आलेत. तर हे मी खरंच खूप, म्हणजे मे बी मी सेल्फिश होऊन सांगत असेल, पण हे मी खरंच खूप मिस करेन. ती जी सवय आहे मुलुंड स्टेशन आल्यानंतर पप्पांना फोन करायची, तर मे बी मी त्यांची, ते म्हणाले तसे की त्यांनी जो मला वेळ दिलाय त्यांचा तो वेळ मी खूप मिस करेन. किती छान. काय आता आपण मध्ये उभे आहात. तुमचं म्हणजे बॅडमिंटन मधलं नेट झालेलं आहे आता दोन बाजूला. काय तुमचं काय म्हणणं आहे? नक्की नक्की. तर गेल्या 5 वर्षापासून ती जशी आमच्या फॅमिलीमध्ये जशी मिक्सअप झालेली आहे, तर मला नाही वाटत की तिला असं जो ऑफकोर्स माणूस चेंज होईल, पण जे फ्रीनेस असतं जे, ते माझ्या मते ते तिला कधीच असं अनकम्फर्टेबल फील नाही होणार. किती छान. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. हा, दोन्हीकडे क आहे, परत तिकडे कळवा आहे तिकडे कांदिवली आहे, त्यामुळे कॉमन आहे सगळं. काळजी करू नका. आणि कधी तिथे काय वाटलं तर बाबांना कळवा. लगेच स्कूटर घेऊन येतात. असेच हसत राहा, आनंदी राहा. बरं, मला सांगा 5 गोष्टी जर आत्ता मी इकडे आहे साक्षीदार म्हणून सांगतो, त्यांच्याकडे मागायच्या झाल्या श्रेयसकडे, म्हणजे श्रेयसला मागायच्या आधीच घाम फुटायला लागला. श्रेयस जरा घाम पुसून घ्या, नंतर जास्त फुटणार आहे. जसं मी म्हटलं की पप्पा मला रोज घ्यायला यायचे, तर मी रोज अपेक्षा ठेवणारच नाही. पण कधी जर ऑफिसमधनं लेट वगैरे झाला आणि मी सांगितलं की मला कांदिवली स्टेशनला घ्यायला ये बाईकनी, तर मग आळशीपणा नाही करायचा. कधीतरी असं वन्स इन अ ब्लू मून त्याने आलं पाहिजे. तो दमला असेल तरी सुद्धा, कारण मी पण दमलेली असणार आहे. व्हेरी गुड. म्हणजे जरी तुम्ही डोंबिवलीला असाल तेव्हा तर धावत सुटायचं आणि ह्यांच्या आधी जाऊन कांदिवलीला उभं राहायचं. बरोबर. बरं, ही इच्छा पूर्ण करणार का जर तुम्ही डोंबिवलीला असेल तर नाही पॉसिबल, कांदिवलीला असेल तर नक्की पूर्ण करेन. चला, म्हणजे करीन एवढं तर म्हणाले. एक दुसरं, जसं मी म्हटलं की मला कुकर लावायची भीती वाटते, तर जोपर्यंत मी शिकत नाही तोपर्यंत जरा त्यांनी मला समजून घ्यावं. आणि साधारण वयाच्या 80व्या वर्षात शिकाल का तुम्ही? माझा प्रयत्न असेल की मी अगदी 27ला जाऊन 28ला मी कुकर लावेन, पण तोपर्यंत जरा शिट्टी पहिली वाजेपर्यंत माझ्या बाजूला उभं राहावं आणि साधा द्यावा. तोपर्यंत तुम्ही घरातल्या शिट्ट्या वाजवणार. बरं, 2 झाल्या. तिसरा विषय, मला नॉनव्हेज खूप आवडतं. तर आठवड्यात, तिकडे काय बाबू पवारांकडे नॉनव्हेज मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह. तर आठवड्यातनं 3 वार मच्छी आणायचीच. थांबा. बरं, ही जबाबदारी तुम्ही घ्याल तयार आहात? मी मच्छी आणायला जाणार नाही, मला नाही जमत. तुम्हाला आणायला जमत नाही, तुम्ही जाल. मग नंतर कंप्लेंट नाही करायची की ही त्या ताजी नाही मच्छी, कशी आणली, हे नाही आणलं ते आण. बरं, ठीक आहे ठीक आहे. चला, म्हणजे 3 दिवस मासे, इथे मासे आवडत आहेत, त्यामुळे तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. चौथा काय? चौथा असं आहे की महिन्यातनं 1 दिवस ह्यांनी आम्हाला दोघांना वेळ द्यायचा आणि शनिवार किंवा रविवार असं पूर्ण मस्त असं संध्याकाळी बाहेर फिरायला जायचं, रात्री बाहेर जेवायचं आणि यायचं. आणि मग तेव्हा त्यांनी असं नाही म्हणायचं की तुम्ही दोघंच जा रे, तुमचंच आता वय आहे, आम्ही काय आता झालं. तर नाही, त्यांनी आम्हाला वेळ द्यायचा आणि महिन्यातला 1 वार असं जीवाची मुंबई करायची, असं मस्त दिवस घालायचा चौघांनी. आणि 5वं काय म्हणणं? 5वं काही नाही, त्यांच्या ज्या काही माझ्याकडनं अपेक्षा असतील त्या अपेक्षांची पूर्ती करताना जर माझ्याकडनं काही चुकून राहून गेलं तर मला समजून घ्यावं, बाकी काहीच अपेक्षा नाहीये. बरं, ह्या झाल्या ह्यांच्याकडनं अपेक्षा. आता तिकडनं काय आहे ते ऐकूया. 5 गोष्टी. म्हणजे हिने, जसं माझ्या आईने, आमचं जॉईंट कुटुंब फॅमिली आहे, त्यामुळे जसं माझ्या आईने सर्वांशी सांभाळून घेतलंय तसंच हिने सर्वांना सांभाळून घ्यावं. बरं, 1 मिनिट. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? हा, काय करणार? नक्कीच करणार. दुसरं, कधी असं मी तिला कुठली कमिटमेंट केली असेल की बाबा आज संध्याकाळी आपण मूवीला जाऊ, डिनरला जाऊ, आणि माइट बी मी कुठल्या ऑफिसच्या कामासाठी अडकलो, तर तेव्हा तिने समजून घ्यावं. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? 1-2 वेळा असं झालं तर चालेल. वर्षात मग आठवड्यात? प्रयत्न कधी होणार नाही, मी समजून नाही. पण मला सांगा, साधारण
ही आठवड्यात आहे, महिन्यात आहे का वर्षभरात? नाही, वर्षात पकडू आपण. वर्षात 1-2दा म्हणजे काय हरकत नाही वहिनी. हा ठीक आहे, आम्ही करू. हा 2 झाले. तिसरं काय? जसं आईने आतापर्यंत मला चांगल्या वेगवेगळ्या डिशेस बनवून दिल्या आहेत, व्हेरी गुड. तसं ते तिने कंटाळू नये. ऑफकोर्स ती पण वर्किंग. सांगतो खात्रीनं आईनं केलेलं वेगवेगळ्या डिश मधनं नक्की एवढं नक्की कराल ना. चला म्हणजे मी यांची बाजू घ्यायचं असं नाही. 3. हा म्हणजे आता जसं आईने आजपर्यंत त्यांच्या सगळ्या खाण्याच्या गोष्टींची पथ्य पाणी पाळलेलं आहे, वेगवेगळ्या डिशेस करून दिल्या आहेत. त्यांनी मच्छी आणून द्यावी, मी नक्कीच छान बनवून देईन त्याला. जसं सो अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग म्हणजे इम्पॉर्टंट आहे. यांच्याकडचं आत्ता असणारं नॉनव्हेजचं प्रमाण काही दिवसांनी कमी होत जाणार हे लक्षात आलेलं आहे. 4था विषय. जसं आता आहे तसंच राहावं, हे यामध्ये सर्व पाचीच्या पाची आपल्या अपेक्षा येऊन जातात. चला अशा तऱ्हेने खूप छान अपेक्षा आहेत. हे हसरं कुटुंब असंच हसत राहावं. आणि या निमित्ताने आम्ही इतकंच म्हणू की ताई, तिला घरी तू सुखी राहा, कायम सुखात राहा, आनंदी राहा, हेच म्हणतो. आणि एक खेळ खेळायचा आहे, त्यासाठी आपण इकडे या बाजूला घ्या. हां घ्या. उरलेलं आयुष्य तुमचं. हा बरं, आता एक काम करा, साखरपुडा झाला? कुठली अंगठी कुठली आहे बघू जरा, द्या ती. चला ही साखरपुड्याची अंगठी तुमच्या हातात घ्या. नाही तुमची राहू दे, ही घ्या. हां आता तुम्ही घट्ट पकडायची. आता तुमची अंगठी यांच्या मुठीत आहे आणि आता ती जर तुम्ही सोडवून तुमच्याकडे घेतलीत तर आम्हाला कळेल की हे तुमच्या मुठीत राहणार, आणि जर ह्याने नाही सोडली तर तुम्ही यांच्या मुठीत राहणार. ते आता मला बघायचं आहे कोण काय करतं. 1, 2, 3 वेळ आहे. 1 मिनिट वेळ सुरू आहे. बाय का मजा. दोन्ही हाताने कसं एक बरं, दोन्ही हाताने थांबा. आता ती उघडा. काय प्रेम आहे एकमेकांचं. आता ही अंगठी त्यांच्या छान पैकी पुन्हा एकदा बोट आहे. आम्ही नव्हतो ना तेव्हा साखरपुड्याला आलेलं. तर आता लग्नाची तारीख काय? 1 मिनिट, मी तुमच्यासाठी पत्रिका काढूनच ठेवली. तुमचं हे आमंत्रण स्वीकारलेलं आहे. झी मराठी परिवाराकडून तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा तर आहेतच. आणि त्याचबरोबर लग्नाला पोहोचू की नाही माहीत नाही, पण यांच्या सुखी कुटुंबासाठी आधी तुम्हाला हा आमच्याकडनं एक छोटासा आहेर. हा आहेर तुमचा. आणि त्याचबरोबर झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू सो मच. हां आणि एवढ्यावरच नाही भागणार तर झी मराठीने पाठवलेली ही पैठणी नेसायला ताई विसरू नका. तथास्तु पुणे यांच्याकडून दर्शना यांना लग्नानिमित्त ही पैठणी. सहभागी तो संतोष. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.